वय झालं शेतकऱ्यांनी पेरो ते काय पेरो गैरा तांडरच चाल दग ना तू मग आता हे कपाशीनी बी यंदा अशी गांडे त्यानंतर हाय आपला टाकात यातून हरभरा या बी बांडल बुंडल काढी कितला कोणात बिनात तरी आपले काहीच नाही जेमना तेम राहिना चाला 2-2 हजार चेटाडत टाको ते काय टाको तेच म्हणून डोकं चालत नाही. जा माहित तर मी तुमले सांगू तुम्ही बी ना गैरा म्हणणार शेतच आय की नाही तर तुम्ही बी तुमले सांगू जाऊ द्यावं ते नको टाकावं दुसरा हरभरा टाकावं नाही तुम्ही कुठे ऐकतस मग ऐकतच नाही ना दका तुमले अशी बरं ना पड मग तुम्ही नाही बोलत की सविता बोलत आई सविता ना बोला ना दिकाच मग तुमले हा मग आणि दक्तच तुम्ही काय वय ना मग यंदा काही नाही बहीण जाऊन तर दादले ना माटीन पाहिले ना माटीन इथलं मेहनत कष्ट काबाळ करीनी काय राय ना माहित तर मग दका ती मिठू आकाले बहीण खरंच ना देव बी काही नाही बिन दक ना आणि मिठू आकाले भरमसाठ हरभरा पिकणार बिन इथला हरभरा वय ना ते काय सांगू मग कशा तरी बैस आलं दरवर्षीली पिको नको पिको ते तुला काहीच ताण नाही राय आणि तू ताण बी लिहिणी आणि यंदा बापरे ती मिठू हाकाले पिकी घ्यात म्हणून तुला इथला त्रास नाही राहणार नाही बैस आलं तो जनताना शेर रास वय मग पिकणार आपले ना अशी जलन नाही होऊ दे हो दुसरे डावे ना तिथला मेहनत कष्ट काबाळ करीनी दी देव बा आपली बी का देव होनी दी ना मग मिठू हाकाले मी काय म्हण राहतो मग आहे ना दायले मिठू हक्का पेन सांग मिठू हक्काले म्हण दे म्हण आमले 43 किलो मोजी माझी मन दिदीच होत म्हणजे मार्केट ना भाव राहतो लिहिले टायकन टायके लेवानं काय हाकू मग दाय दुई करले ना बैस आलं बेसन पिटले मग कमन दोको ते दुनियाना आवडच आपला घरले हा कमन काय हो तुम्ही पिरभरी मिरच्या बी तशा दक्तस हो माय कुच बटा मग हा पावाडा कर अमुक कर डमुक कर चालूच राहस तुमनं गैरा राबाड्या शेतच माय व त्या 2 लाख 2 वरीच जाय ना लेले तर म्हणा त्यांनी जीव बै राय ना यादले याद म्हणे माय काय तो यादला इथे दाखवत्या मग निचं यादच बरा ना शे का आपले काही पी घुस करणार शे का मग लेकरे सध्या का ना काहीतरी तुमले काय टाइमवर मोडी बिले हो टाइमवर कंजूची करी बिले हो हा आणि मी टाकाल रे काय मी टाका दाखव दुनियाने चढेल बाईशे गैरी हा आणि आपण तिथे तोलम पट्ट्या लाव का जात तर लई आणा 2 पैसे जास्त दिनी बाई तू बोल ते टिलक तर नाही झाल खरंच चाल खरंच ना 2 पैसा जास्त दिली तर डेले पण तुम्ही टाका सांगावनी कारलान भाजी कर वांगान भाजी कर तर कशी वाटी मिठू हाकाल पोचडायला जास गुचबाट मिठू हाका रे गुचबाट तर मागे रास बाई झालं मोठाय काय करायले तो काय जाय हो माय सविता मग मला येतात काय बंद करली ना बहीण तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट चालू आणतं का तुम्हाला वाला नाही हो सविता किती लाख जायत ना यार बरा माझ्या 100 क्विंटल वैनात ना मी डोका माय तुम्हाला माहित नाही आका गावात चर्चा वय गई माय सविता 100 क्विंटल वैनात अशी आणि तुम्हाला माहित नाही मग काय मजाक करती होती नुसतं दायले ते उन्हातच नाही त्या अहो माणूस इथला अशी कानपाट लागणार ते घरले शहरभर सुद्धा काढात नाही काय करती नाही काय बस सापडणार होता रे बातुले आमले गण सापडणार 4300 ना बाई मोठं हाका जाऊ दे तर काय यार भरा दियार होतात नाही आपण काय आपला माल मामी तिथला दम पाहिजे ना मी काय सांगा ना मिठू हाका बरं का म्हणता आमले 40-50 किलो मोजी दिस जो मार्केट ना भाव रे तो दिदीसून लागल्यास बरं का मोजी दिस दिदीसू ना बा का बनी मग दिदीसू इथले काय मिठू हाका तरोटाशी आणि गण मयाडूचे भाऊ आई बडा म्हणा पुण्यानच पैसे ना मी बडा गावात पाप करता फिरत होती कणी मिठू हाका म्हणून आमले वयनात नाही हो माय सविता अशी काय चाई राहिनी तुम्ही गैरी शे माय खरंच ना मी काय तशी सांगे राहू का बरं आव तशी नाही देश देव बाय का डावले वही जा काही ना काही तुम्ही ना पावारा नियमन मारा वनार नी बिवारा नियमन सापडणे नी वनार गणराज सविता ते मग पापने पुण्य माय व तुनीतला पुण्य कोण करावी नाही व माय बुक्यानी बुक जाणं तिशानी तीच जाणं मग मला वरी सुद्धा वा आणि सविता सप्पत कधी नाही सविता चालना माय मग मोजली ना शेतशिदा हरभरा पडेल आमनाचे हरभराशी अभी काय सांगू सविता अशी काडीनी तुकडं सुद्धा सापडावनी इतला वेळा ना हरभरा अशी आपण डेवऱ्या माझ्या चूक काय ते नाही नाही म्हण राहिली का मिठू हाका आणि आईनेच सांगाल का आपल्या म्हणे दिवस काणी दिवस म्हणे मिठू हाका काय माय सविता अशी काय करस बिन तू इथं हरवा ना नाही बी म्हणतो देतीस काणी देतीस मिठू हाका मग आपण कशी सांग माणूस नाही आणि तुम्ही कधी नाही म्हणली ना मग माणूसले बी मग खराब वाटस ना माय म्हणा काही कथाईन सांगायची अशी चुकीच नाही अशी राहत ना बहीण तुम्हाला कशी दादा तुम्ही मोठा माणसाची मोठी गोट राहा आपण सारखं कथा लागा समजे चुटकोला फुटकोला
काय चावी राहिनी व सविता तू हा चल लोक येतच मजा तू बी लिहिल्या बहिणा आत येऊ का मग तू कसा मागे रासवी आव सविता होई जाती नंदाने ते पुढे काय करा जाऊ दे ना लोकेच नाही बी दको अशा काय पटासल्यास पिकी उठणार का बरं नक्की बिवारा बावारा मग फालत होईन हा गैर रासो माहिती ना बी गै गण पुरस आधी दक तू उन्हा दारभरा त्यांनी दाय कर साय कर धोय चोय गण निघत बाईन जातले सरसच नाही तर वहिनी लगेच करते तोर नाही बी दाय वहिनी कर आको ते दाई नाही बी हा शे उंडा आहे पाऊस आहे बाईन जातल्याचे काम सरसच नाही ओ माय अक्का बापून त्या तुमले भराय राहणार ना गैरा टाइम नाही ना दकी राहणार तुमले म्हणे कधी गई तुम्ही मी आका कधी गई हा तू मला जसं अंतर पडी जा काय जाय आखो हा आया 100 रुपये माग राहणार कदा येऊन देऊ मी मग बहीण बोलता कुब्बलचे दादा माणूस 100 रुपये बी होणार नाही का दक रे बो दक सविता आजाची आव माणूस बालांग्या हा राहतीन तरी रुपये खर्च करा आणि मनच पाकिट खाली करी मनी तिजोरी में पैसा काढायला नाही मग साधा शेतका चाल बिन दादा वा निघ नवी आणि असं काही ना काही उभद्र रासच मरो आईला ते लईन पैसा दे ना मग दंड मुग दे कसा लागा दाखव यातली दिदी आका लागा होतीन का चालले म्हणून बापूले मग दिदे हो मोडा तोडाले गंदेल राहत रे बा आता विराय ना तू गण 500 नोट राहत पण मोडा आणि तो माणूस कोरी कणकणातच राहू दे हा आणि आपण सारखालेच बनाडे आखो कायम चला माय मिठू आका आखो बापू सांगी तू बी तर तीच गई का जाणून पहिलेच मला सांगेल बरं तू बी नको तर तीच थांबी जाईस म्हणे नाही आका मोजीतीस बरं मी वाट लावायची आधी हा काय टेन्शन नाही चालव सविता चाल बी सदा पैसा चालू 5 मिनिट बिन राहणार विचार सविता चालू पाय टेका बट्टेल सुद्धा नाही मग तिथ लाग मध्ये असं घर नाही ही लाग नाव का बेटा आका तुले बला शिलगाव मालक बन नाही बोलतो बेकार रास करत ना